दिवसाची सुरुवात येशूबरोबर. मला वाटतं मी ही गोष्ट अगोदरसुद्धा सांगितली होती, परंतु आज आपलं मननासाठी मी परत सांगत आहे की एक चित्रकार होता आणि तो चित्रकार वाईट संगतीमध्ये लागून शेवटी तुरुंगामध्ये गेला. त्या तुरुंगामध्ये असताना त्या तुरुंगामध्ये एक सुवार्थिक नेहमी येत असे आणि त्या सुवार्थिकामुळे त्या चित्रकाराचं मन पालटलं. त्यांनी पश्चाताप केला आणि मग त्यांनी येशूचा तारणारा म्हणून स्वीकार केला. परंतु एक दिवस तो तुरुंगात एकटाच बसला असताना त्याच्या खोलीमध्ये त्यांनी परमेश्वराला प्रार्थना केली की मी तुझ्यासाठी काय करू शकतो, मला तुझ्यासाठी काहीतरी करायचं आहे, पण ह्या तुरुंगामध्ये बसून मी काय करू शकतो. परमेश्वराने त्याला उत्तर दिलं. त्याला सांगितलं तुझ्या हातामध्ये का आहे. आणि त्यांनी बघितलं, म्हणे मी माझ्या हातात काही नाही. त्यांनी आजूबाजूला बघितलं तर त्याला एक खिळा दिसला आणि त्यांनी तो खिळा घेतला आणि त्यांनी त्याच्या तुरुंगाच्या खोलीचे तिन्ही भिंती प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म, त्याचं वधस्तंभावर मरण आणि पुनरुत्थान ह्याचे सर्व चित्र त्यांनी त्या भिंतीवर काढले. तो जो प्रवास आहे प्रभू येशू ख्रिस्ताचा त्या भिंतीवर त्यांनी चित्रित केला. आणि त्यानंतर काही वर्षांनी त्याची सुटका झाल्यानंतर तो तिथून निघून गेला. परंतु ते चित्र त्या ठिकाणी राहिले आणि जे जे कैदी त्या खोलीमध्ये राहिले ते चित्र पाहून त्यांचं परिवर्तन झालं आणि त्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केला. आपल्या जीवनामध्ये परमेश्वर सुद्धा हेच विचारत आहे. आपण मोशेचं उदाहरण बघूया. मोशे हा अगोदर तयार नव्हता इस्रायल लोकांना दास्यातून सोडून घेऊन जायला. त्यावेळेस परमेश्वराने त्याला काय म्हटलं, तुझ्या हातात काय आहे. त्यांनी म्हटलं काठी आहे. पुढे आपण वाचतो की ह्याच काठीने मोशेने सर्व लोकांना दास्यातून बाहेर काढलं आणि वचनदत्त देश आहे त्यापर्यंत त्यांनी पोचवलं. 40 वर्ष त्यांनी त्यांचं नेतृत्व केलं. त्याच्या हातात ती काठी होती. आज परमेश्वर आम्हाला सुद्धा विचारत आहे, तुमच्या हातामध्ये काय आहे. आपल्या जवळची गोष्ट एखादी अगदी छोटीशी असेल, मोठी असेल, अगदी लहान असेल, परंतु देवाच्या हातात द्या. देव त्याचा उपयोग करून घेणार आहे. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे, योहान ह्याचा 6वा अध्याय 9 वचन. योहान गॉस्पेल ऑफ जॉन चॅप्टर 6 and verse 9. येथे एक लहान मुलगा आहे, त्याच्याजवळ जवाच्या 5 भाकरी व 2 मासळ्या आहेत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.